जय मिनी न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। ओबीसी आरक्षण के मुद्दे पर कल एक बार फिर सुप्रीम कोर्ट ने राज्य सरकार को फटकार लगाई। इस पर प्रतिक्रिया देते हुए उप मुख्यमंत्री अजित पवार ने कहा, ये अच्छी बात है कि हमने इसे एक साथ किया, लेकिन मन के मुताबिक नहीं हुआ तो वो सरकार ने किया, ये सही नहीं है। आरक्षण के फैसले के संबंध में परिणाम वैसा ही नहीं निकला जैसा हमें उम्मीद थी। इस पर विरोधियों को आलोचना करने की जरूरत नहीं है। ऐसी बात भी उप मुख्यमंत्री अजित पवार ने की। हे रडीचा डाव आहे। नेहमी सरकारने भूमिका स्पष्टपणे मांडली, ती आजची भूमिका नाही, बऱ्याच वर्षापासूनची भूमिका आहे। आपल्याला ह्या सगळ्या संदर्भामध्ये काम करत असताना सभागृहात ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग हे जे ठराव करताना आम्ही सगळ्या विरोधकांना विश्वासामध्ये घेऊन एकमताने ठराव केले। विरोधकांनी पण त्याच्यामध्ये मदत केली, मी असं म्हणणार नाही की त्यांनी मदत केली नाही। त्यांनी पण आपल्या राज्यातल्या ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं हे आपण केलं पाहिजे। आता इम्पिरिकल डाटाच्या बद्दल आपण बाठिया साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे, ते त्यांचं काम करतात। शेवटी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे। सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे तो आता आज दुपारी 1 वाजता राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी आघाडीची बैठक लावलेली आहे। त्या बैठकीमध्ये वर्षा बंगल्यावर आम्ही जाणार आहोत। त्याच्यामध्ये तज्ञांचं काय मत आहे, काय आता भूमिका घेतली गेली पाहिजे, आता निवडणुका जर लागल्या तर नक्की कधी लागणार आहे, आता त्याला किती काळ द्यावा लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चर्चेला होतील। पण शेवटपर्यंत राज्य सरकारने ओबीसीला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ह्याबद्दलचा प्रयत्न केला। आता निकाल असा लागल्यामुळं ते बोलू शकतात की दुर्लक्ष केलं, पण निकाल जर योग्य पद्धतीचा लागला असता, हा निकाल कोर्टाने दिला म्हणजे योग्यच आहे, मी असं म्हणणार नाही की अयोग्य आहे, परंतु आपल्याला पाहिजे तसा आला नाही। तो जर आपल्याला पाहिजे तसा आला असता तर हे सगळे म्हणले असते आम्ही सगळ्यांनी एकमताने ठराव केला, आम्ही पाठिंबा दिला म्हणून झालं। हे जे काही आहे हे बरोबर नाही। म्हणजे जर चांगलं झालं तर आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, नाही झालं योग्य सरकारने केलं। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय की सर्वपक्षीय छात्र और कृति समिति की ओर से आज कुलगुरु से मुलाकात की गई और नामांतर शहीद स्मारक का निर्माण कार्य जल्द से जल्द शुरू किया जाए, इस मांग का निवेदन कुलगुरु को दिया गया। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले सर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सर्वपक्षीय विद्यार्थी योग कृती समितीच्या वतीने भेट घेण्यात आलेली आहे। भेटीचा विषय नामांतर शहीद स्मारकाचे जे काही रखडलेले बांधकाम आहे त्या संदर्भात आज सर्वपक्षीय विद्यार्थी योग समितीच्या वतीने कुलगुरू साहेबांना विनंती करण्यात आलेली आहे की 14 जानेवारी 2022ला भूमिपूजन होऊन अद्यापही काम सुरू झाले नाही किंवा तिथले कुठलीही साफसफाई झालेली नाही। या संदर्भात आज विद्यार्थी योग समितीच्या वतीने हे बाब माननीय कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि काम तात्काळ सुरू करण्याचे आम्ही सर्व कृती समितीच्या वतीने माननीय कुलगुरूंना विनंती केलेली आहे आणि हे काम लवकरच सुरू होईल अशी त्यांनी ग्वाहीही दिलेली आहे। यासाठी राज्य शासनाकडे ज्या काही एनओसी प्रलंबित आहेत त्यासाठी विद्यापीठाचे सिनेट मेंबर ॲडव्होकेट विजय सुबुकडे असतील, डॉक्टर कुणाल खरत असतील, डॉक्टर निलेश आंबेडकर असतील, डॉक्टर सचिन बोर्डे असतील, कमलेश चांदणे असतील व सर्वच पदाधिकारी युवक आणि विद्यार्थी संघटना मिळून यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत। तर या संदर्भात आज ही माननीय कुलगुरूंची भेट झालेली आहे। कुलगुरूंच्या भेटीमध्ये त्यांनी अतिशय पॉझिटिव्हपणे हा विषय मांडलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं की माझ्या कार्यकाळात जर झालं तर हा माझा बहुमान अभिमान आहे, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। तर म्हणूनच आम्ही दिनांक मंगळवारी येणाऱ्या मंगळवारी राज्याच्या उच्च लोक राजा राजश्री छत्रपति शाहू महाराज इनके स्मृति शताब्दी के अवसर पर पालक मंत्री सतेज पाटिल इन्होंने स्वामी विवेकानंद महाविद्यालय में शाहू का जीवन कार्य इस विषय पर छात्रों को मार्गदर्शन किया। साथ ही
कोल्हापुर में शिवाजी विद्यापीठ तथा अन्य महाविद्यालय पर 100 शाहू व्याख्यान माला का कार्यक्रम संपन्न हुआ। आणि म्हणून ज्या कर्तृत्वान राजांना 28 वर्ष फक्त त्यांना मिळालेत कारकिर्दीची, 28 वर्षामध्ये पुढच्या 280 वर्षाचं काम करून ठेवलं, त्यांना अभिवादन करणं आणि त्यांचे आभार मानणं हे तुमचं आमचं कर्तव्य या ठिकाणी असणार। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये शाहू महाराजांचं कार्य हे वाखाणण्याजोगं या ठिकाणी आहे आणि म्हणून असे सगळे विषय कला, क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक, उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। कर्तृत्वानं या कोल्हापूर जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामुख्याने त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी की त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली जबाबदारी असणार आहे। वंचित बहुजन आघाड़ी ने अकोला के पालक मंत्री को लगाया फावड़ा लेके टोकरी उठाने के काम पे। अकोला में खुद पर होने वाले भ्रष्टाचार के आरोप के विरोध में नए ढंग से जवाब देने के लिए बच्चू कडू ने सोमवार को इस चिलचिलाती धूप में 45 डिग्री तापमान में श्रमदान करके विरोधियों को जवाब दिया है। अकोला में वंचित के उपाध्यक्ष पूंडकर इन्होंने बच्चू कडू के खिलाफ न्यायालय में भ्रष्टाचार करने की शिकायत दर्ज की थी। इस दौरान यह खबर झूठी होने का दावा बच्चू कडू ने किया है, इसलिए मैं इस बात पर दुखी हूँ। इस दुख को सामने रखते हुए इस चिलचिलाती धूप में मैं श्रमदान कर रहा हूँ, ऐसी बात बच्चू कडू इन्होंने कही। अकोला के पालक मंत्री श्री बच्चू कडू इन्होंने अकोला जिले में पालक मंत्री होने के कारण करोड़ों रुपए का भ्रष्टाचार किया और ये जब भ्रष्टाचार हमने विद्यमान न्यायालय के सामने रखा तो मेहरबान न्यायालय ने बच्चू कडू इन पे 420 के गुने की सिफारिश की और पुलिस ने उन पे गुने दाखिल किए। बच्चू कडू इन्होंने जो भ्रष्टाचार किया है वो भ्रष्टाचार करोड़ों रुपए का है और फिर भी बच्चू कडू जो है वो न्यायालय में न आते हुए अपने आरोपों की तरफ ध्यान न देते हुए वो श्रमदान करके लोगों का ध्यान हटा रहे। उनके साथ भाजपा के आमदार रणधीर सावरकर और शिवसेना के आमदार श्री नितिन देशमुख भी हैं। इन तीनों ने मिलकर जिले को जो लूटा है उस लूट के खिलाफ वंचित बहुजन आघाड़ी पूरी ताकत से आज रास्ते पे उतरी है और जल्द ही हम न्याय के मार्ग से इनको सलाखों के पीछे डालेंगे। ये वंचित बहुजन आघाडी का वादा आहे। प्रश्न कसा आहे, आता प्रॉब्लेम कसा आहे का त्यांनी वस्तुस्थिती राज्यपालाला कळवली का याच्यात बच्चू कडूंना कुठं हस्तक्षेप केला किंवा त्या कागदपत्र बदलवले असं काही दिसत नाही, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं, कलेक्टरनं सुद्धा सांगितलं। मग हे सांगितल्यानंतर न्यायालयानं जेव्हा सांगितलं का गुन्हे दाखल करा, तिथं हे सगळं फसलं। अखेर न्यायालयाचा अवमान करता येत नाही म्हणून प्रशासनाने ते केलं असेल, पण माझं विनंती हेच आहे का याची पूर्ण चौकशी करा। मी तर म्हणतोय सगळ्या विरोधी पक्षाला सोबत घ्या, जे जे आमच्या विरोधात असन त्याची समिती तयार करा आणि माझा याच्यात दोष असन, मी जर अपहार केला असन तर बच्चू कडू छोड़ देंगे, सब कुछ नहीं रहेगा। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। पैंथर्स पावर कामगार संगठन औरंगाबाद की ओर से 1 मई महाराष्ट्र दिन, अंतर्राष्ट्रीय कामगार दिन एवं डॉक्टर सिद्धांत गाड़े इनके जन्मदिन के अवसर पर यशवंतराव चौहान हॉल में पैठण गेट यहाँ
सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया था। इसमें छत्रपति शिवाजी महाराज और अन्य महापुरुषों की प्रतिमा पर माल्यार्पण किया गया। साथ ही पैंथर्स पावर कामगार संगठन के विभिन्न शाखाओं के अध्यक्षों ने डॉक्टर सिद्धांत गाड़े को जन्मदिन की बधाइयां दी और अपने विचार व्यक्त किए। असे प्रसंग संघटनेमध्ये दिसत आले की ज्यांना गाडे साहेबांनी मोठं केलं त्यांना काय नाही दिलं, सर्व गोष्टी सर्व गुण संपन्न त्यांना तयार केलं आणि असं असताना देखील ते सोडून गेले। त्यांना वाटत होतं की आता काही खरं नाही आणि हीच गोष्ट कामगारांच्या लक्षात आली आणि कामगारांनीच मला त्या पदावर विराजमान ठेवलं, त्या ठिकाणी नेलं। एक गंगाधर गाडे साहेबांचा पुत्र तर आहेच, पण त्या पलीकडे तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो, मी काय करतो काय नाही करत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। कारण की या पदावर आल्यानंतर माझ्या हाताने मी जवळजवळ 15 ते 20 करारनामा केलेले आहेत। याचे साक्षीदार तुम्ही सर्व आहात। हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये। वेळ फार भरपूर झालेला आहे। मला एकच या कामगार दिनी आणि महाराष्ट्र दिनी तुम्हाला सांगायचं वाटतं, जो विश्वास तुम्ही आपल्या गाडेसाहेब संस्थापक अध्यक्ष ज्यांच्यावर तुम्ही ठेवला, तोच विश्वास माझ्यावर ठेवा। त्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही, लक्षात घ्या। परत एकदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मी तुम्हाला सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो, थांबतो आणि या ठिकाणी रजा घेतो। जय भीम, जय भारत, जय शिवराया। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज 1 मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिनानिमित्त आणि त्याचबरोबर पॅन्थर पॉवर कामगार संघटनेचे महासचिव सिद्धांत गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत। सर्व कामगार मंडळींना मी सर्वप्रथम अभिवादन करते। आणि खरंच म्हणतात ना, आपण जेव्हा कुठलं कार्य करत असतो कौतुकाची थाप ही हवीच असते। ती कौतुक जेव्हा आपलं होतं ना, तेव्हा अगदी हे जे कौतुक होत असतं हीच आपली एक एनर्जी असते, आणखी जास्त ताकदीने हिरिरीने काम करण्याची। आणि खरंच मला आज खूप खूप अभिमान वाटतोय माझ्या नवऱ्याचा। खूप अभिमानाने मला हे सांगावंसं वाटतंय की माझ्या सासऱ्यांनी 50 वर्षाआधी जी परंपरा जी सुरुवात केली होती त्याचं अगदी मनापासून ते हे कार्य पुढे नेत आहे। आणि मला सांगा, एवढे मोठे मोठे महान आमदार खासदार आज समाजामध्ये वावरताना दिसतात, त्यांचे मुलं आपण बघतो आणि तेच गंगाधर गाडे यांचे चिरंजीव सिद्धांत गाडे। मला खूप अभिमान वाटतो, ते माझे हस्बंड आहेत आणि मी बघते त्यांना रात्री ते 2-2, 3-3 वाजेपर्यंत। मला तुम्हाला अभिमानाने ते सांगावंसं वाटते, रात्री 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत ते कामगार अधिनियम कायद्याची पुस्तकं वाचत असतात। ते उच्च शिक्षित आहेत, PhD आहेत, एज्युकेशनमध्ये त्यांनी डॉक्टरेट डिग्री संपादन केलेली आहे आणि त्यांना वाचनाचा प्रचंड आवड आहे, पुस्तकं वाचतात। आणि जेव्हा मला ते कामगार अधिनियम कायदा आणि ह्याविषयी पुस्तक वाचताना दिसतात, खरंच मला असं वाटतं की हा माणूस खरंच कामगार बंधूंसाठी कोण भांडतं हो। सगळ्यांना सत्ता हवी आहे,
सगळ्यांना राजकारण हवं आहे, समाजकारण कोणालाच नको. पण समाजकारणाचं हे जे बीज आहे ना, हे जे रक्त आहे, हे रक्तातच येत असतं. ते रक्तातूनच आलेलं आहे. गंगाधर गाडे नावाच्या त्या महापुरुषाच्या रक्तातूनच ते मिळालेलं आहे. केंद्रीय रेल राज्य मंत्री राव साहेब दानवे चर्चा में आ गए हैं। उन्होंने जालना में मुख्यमंत्री पद को लेकर अहम बयान दिया है। इस बयान का असर राज्य के राजनीतिक हलकों में महसूस किया जा रहा है। मैं ब्राह्मणों को महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में देखना चाहता हूं। ऐसी बात राव साहेब दानवे इन्होंने कही। वह जालना में आयोजित एक कार्यक्रम के दौरान कह रहे थे। दिल्लीला जायचं आहे, उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि एकच विमान असल्यामुळं मला जायचं आहे. मी सर्वप्रथम आपल्याला भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सुनील किनगावकरांना विशेष शुभेच्छा देतो की एवढ्या सगळ्या समाज बांधवांनी या वयात तुमच्यावर विश्वास व्यक्त केला. मला असं वाटलं की भावनेच्या भरात तुम्ही रिटायरमेंटची घोषणा करता काय करू, परंतु पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका आल्या. आमच्याकडे लक्ष ठेवा, कोणत्या का पक्षानं होत नाही, वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मणाला प्रतिनिधित्व द्या आणि एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महानगरपालिकेमध्ये निवडून द्या, असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता. सुनील किनगावकर ही विनंती मला लागू होत नाही, कारण मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही. मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो. तरी त्याच्यामुळं मी काही एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये पडणार नाही. पण एक गोष्ट खरी आहे की समाज कोणताही असो, आपण बघत असाल की आत्ता 5 राज्याच्या निवडणुका झाल्या. मी उत्तराखंडमध्ये आणि उत्तर प्रदेशामध्ये प्रचारासाठी गेलो होतो. जातीपातीचं लोण राजकारणामध्ये आता एवढं आलं. अकोला नगर मनपा के भीमनगर क्षेत्र के जूना शहर वेस्ट जोन, शांति नगर, रामपीर नगर, गुलजारपुरा में पिछले कई सालों से बड़ी संख्या में नागरिक पेयजल की गंभीर समस्या से जूझ रहे हैं। इसलिए अब अंत में नाराज महिलाएं समाज सेवियों की मौजूदगी में चाय फैक्ट्री के क्षेत्र में खुदाई का काम शुरू करें और शांति नगर, रामपीर नगर के नागरिकों को पानी की सुविधा उपलब्ध कराकर 15 दिन के अंदर पाइपलाइन से जोड़े और जून से पहले पानी उपलब्ध कराएं। क्षेत्र के नागरिकों को तुरंत पानी उपलब्ध कराया जाए, नहीं तो हम मनपा निगम के खिलाफ आंदोलन करेंगे और सभी अधिकारियों का पीने का पानी छीन लेंगे। ऐसी बात सम्राट अशोक सेना ने चेतावनी दी है। गेल्या काही वर्षापासून शांतीनगर, रामपीनगर, गुलजारपुरा या ठिकाणी पाण्याच्या अतिशय अडचणीमुळे समग्र महिलांना व प्रत्येक एरियामुळे शांतीनगरातल्या प्रत्येक घरांना अतिशय अडचणीचा सामना करावा लागत आहे. आज गौतमभाऊ गवई, अजूभाऊ रामटेके, शेषूभाऊ चोपळे, सोनूभाऊ शेगोगर, सामाजिक कार्यकर्ता उमेशभाऊ गोपनारायण हे आणि समग्र महिला मंडळ आज उपस्थित या ठिकाणी झाले आणि कामाला सुरुवात केली. आमची या महानगरपालिकेला हेच विनंती आहे की लवकरात लवकर 8-15 दिवसाच्या आत उन्हाळा संपण्याच्या पहिले या महिलांना पाणी उपलब्ध करून द्यावे, नाहीतर याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही महानगरपालिकेत छेडू, हेच या महानगरपालिकेला आम्ही इशारा देतो. आणि या भीमनगरमध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे पाण्याची अडचण झाली, या भीमनगरमध्ये जर पाण्याची टाकी उपलब्ध झाली तर हे अडचण 100 वर्षापर्यंत या भीमनगरमधून, जुने शहरमधून हे अडचण हमेशासाठी पाण्याची समस्या आपली संपून जाणार. या भीमनगरमध्ये जर पाण्याची टाकी उपलब्ध झाली तर सर्वांचं या भीमनगरमध्ये खूप मोठं पाण्यासाठी समस्या सुटतील, एवढंच मी बोलतो. धन्यवाद.
अंजनगांव सूर्य जीवन प्राधिकरण के तहत लक्ष्मी कंस्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड नासिक इस कंपनी को लगभग 5 करोड़ रुपए की एक नई पाइपलाइन जोड़ने का ठेका दिया गया है। शाहनूर से बेमला तक के नई पाइपलाइन बिछाने का काम हाल फिलहाल शुरू है, लेकिन कंपनी के माध्यम से काम में बड़े पैमाने पर अनियमितताएं देखने को मिल रही है। नई पाइपलाइन के लिए गांव के पक्के सीमेंट के सड़कों को तोड़ने के लिए महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी के जीवित तार पर आकोड़े डालकर पक्के रोड तोड़ने का प्रताप कंस्ट्रक्शन की ओर से दिन के मध्य में किया जा रहा है। ऐसे में जीवित तारों का घर्षण होकर गांव में आग लग जाती है, तो इसका जिम्मेदार कौन है? ऐसा सवाल नागरिकों के बीच उठ रहा है। समजा शहानूर ते जे काही प्रोजेक्टमध्ये गाव आहेत बेंबळा साखरी या गावापर्यंत आहे आणि तिकडे कुंभार गाव चिंचोली भंडाराज कारला आणि कामाला सुरुवात किती दिवसापासून केली आपण? आणि कामाला सुरुवात झालेली आहे 2 ते 3 वर्ष झाली आणि त्याच्यात काही टाक्या आहेत नवीन, काही नवीन पाईपलाईन आहेत आणि हा टाक्याचा फोर्स कमी होता त्या कारणामुळे वाढवण्यासाठी डबल लाईन टाकण्यात आली। आता हा जो रस्ता पूर्णचा पूर्ण बुजल्या गेलेला आहे, येण्या जाण्याची ही वहिवाट आहे, हा रस्ता किती दिवसात आपण मोकळा करून देशाल? बस आम्ही आता काल फोडला, आज त्याला पाईप वगैरे टाकून सगळं क्लिअर करून देऊ आणि याला काही दिवसानंतर काँक्रिटिंग करून पण मिळेल। हा जो सिमेंट काँक्रिटिंगचा जो रस्ता होता, हा रस्ता कशाने फोडला आपण? हा पहिल्यांदा आम्ही ब्रेकरनं फोडला, नंतर मग त्याचे रॉड कापण्यात आले, रॉड कापल्यानंतर मग मशीननं फोडलं। रॉड कापण्याकरिता म्हणजे कुठल्या विद्युत पुरवठ्याचा आपण वापर केला? आम्ही वायरमनला विचारून बा त्याच्या वरच्या तारावरचं जे हे राहते त्याचा विद्युत पुरवठा केलेला आहे। वायरमनचं नाव काय? वायरमनचं नाव तर नाही मला माहीत आता गावातलं, पण ते त्यांना माहिती दिली होती मी। सर हे हापशीवर येईना म्हटलं, नळाचा सारा धिंगाणा करून टाकला आमच्या आणि आता आम्ही पाणी पिऊन राहिलो हापशीचं। नळ कोण तोडला तुमचा? नळ ह्या यानं तोडला ना, ते JCP वाले ना। सांगा आता आम्ही काय करा, आम्ही हापशीचं पाणी पिऊ। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।